जय जय रघुवीर समर्थ। शुका सारिखे पूर्ण वैराग्य जाचे, वसिष्ठा परे ज्ञान योगेश्वराचे। कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार तया सद्गुरु रामदासा। जय जय रघुवीर समर्थ। समर्थ रामदास स्वामी रचित मनाचे श्लोक क्रमांक 43 आज आपण पाहणार आहोत। मना सज्जना राघवे वस्ती कीजे। आपल्या मनामध्ये, आपल्या हृदयामध्ये, आपल्या अंतःकरणामध्ये राघवाची म्हणजेच त्या एकमेव आत्मारामाची वस्ती स्थान तयार करण्यासाठी काय काय करावं लागणार आहे याचे क्रमाक्रमाने आपल्याला समर्थ मार्ग सांगत आहेत। मना सज्जना राघवे वस्ती कीजे असे चौथे चरण असलेले 5 मनाचे श्लोक यातून त्यांनी आपल्याला व्यवस्थितपणे सांगितलेले आहे की त्यासाठी हे मानवी मना, तुला बाहेर भटकणाऱ्या तुझ्या मनाला आतमध्ये आवरायला हवं आहे आणि तसा आवरत असताना तो आतमध्ये लपलेला आहे तसाच तो बाहेर पण आहे याच्यावरती सुद्धा लक्ष केंद्रित करणं आवश्यक आहे। पुढे काय म्हणतात? मना सज्जना एक जीवे धरावे, जने आपुले हित तुवा करावे। रघुनायका वीण बोलो नको हो, सदा मानसी तो निज ध्यास राहो। श्रीराम। मना सज्जना एक जीवी धरावे। तू जीव आहेस, तू जीवदशेवर आलेला आहेस आणि त्यातल्या त्यात मानवी जीव हे तुला प्राप्त झालेलं आहे, मानवी जीवन। त्यामुळे मानवी देह प्राप्त झाल्यानंतर तुला काय करायचं आहे? तू सज्जन आहेसच, मुळातच तू सज्जन आहेस। तुला काय करायचं आहे? एक जीवी धरावे। एक, एक नाही, यक, ये य य, एक। याच्यामध्ये माया मावत नाही। माया ज्याला शरण गेलेली आहे ती एक, तो एकमेव परब्रह्म, त्याला आपल्या हृदयामध्ये, आपल्या अंतःकरणामध्ये, आपल्या मनामध्ये, आपल्या बुद्धीमध्ये, आपल्या चित्तामध्ये स्थान तुला ग्रहण करायचं आहे। जनी आपुले हित तुवा करावे। तुवा करावे म्हणजे तुला तुझं स्वतःच्या जीवनाचं हित, हित नाही हित, हित जेव्हा ह्रस्व असतं तेव्हा प्रापंचिक हित, आणि ज्याने आपुले हित तुवा नसावे या ठिकाणी समर्थांनी, प्रकाशांनी हित म्हटलेलं आहे। म्हणजे पारमार्थिक हित जर तुला साधायचं असेल तर तुला आपल्या मनामध्ये, तू मुळातच सज्जन आहे, त्या सज्जनतेकडे लक्ष देऊन तुला आपल्या त्या एकमेव परब्रह्माकडे लक्ष द्यायला हवे। तोच तुझा हित करणार आहे। रघुनायका वीण बोलो नको। आता ते हित कसं तू करून घ्यायचं आहेस, कसं साधायचं आहेस? तर त्या आत्मारामाच्या चिंतनासाठी, त्याच्या लीलेसाठी, त्याच्या गुणवर्णनासाठी आपली वाणी सदैव वापर। प्रापंचिक क्रियाकलापांसाठी आवश्यक असणारे तेवढी वाणी वापरून झाली की बाकीची वाणी रघुनायकाचे गुणगान, त्याचं नामस्मरण, त्याचे कर्म काय, त्यांनी काय केलं आहे, तो काय करायला सांगतो आहे, हे सर्व गोष्टींचं तो नेहमी वर्णन करत राहा। आपल्या कथातून, कीर्तनातून, मननातून, चिंतनातून, वाङ्मय रूपाने काय होईना तू ते करू शकतोस। म्हणून तुला मी सज्जन म्हटलेलं आहे। तुझ्यामध्ये हे सगळे गुण आहेत। हे मानवी मना, सदा मानसी तो निज ध्यास राहो। निज म्हणजे तुझा स्वतःचा ध्यास, म्हणजेच आपण एकाच एक ध्यास घेतो की नाही, मला करोडपती बनायचं आहे, त्यासाठी जे जे काही करावं लागेल ते आम्ही प्रपंचामध्ये करत असतो। त्यामध्ये कधी चांगला, कधी वाईट, इतरांचं करून आपलं हित, करोडपती होण्याचं साध्य कसं होईल यासाठी अनेकांच्या पोटावरती पाय देत पुढे पुढे जायचा प्रयत्न करत असतो। करोडपती झाल्यानंतर पुन्हा
वाटतं की नाही अब्जपती व्हावं. ते कधी संपणार आहे का? नाही. मग ध्यास कुठला हवा? त्या एकाचाच ध्यास हवा. रघुनायका विण बोलो नको हो, सदा मानसी नो निज ध्यास राहो. जो रघुनायक आहे म्हणजे रघुकुल वंशाचा प्रमुख कोण? आत्माराम. त्याचा ध्यास तुझ्या अंतरामध्ये सतत जागृत ठेव. तू त्याच्यापासून वेगळा नाही आहेस. हे सतत ध्यान कायमस्वरूपी मनामध्ये जागृत असायला हवे. तेव्हाच तुला मनासज्जना राघवी वस्ती कीजे, त्याचं जे वस्ती स्थान तुला असं वाटतं की तुझ्यापासून दूर आहे, ते केवळ तुझं मन इतस्ततः भटकत आहे त्यामुळे असं तुला वाटतंय, पण तसं नाही आहे. त्यासाठी तुला फक्त छोटीशी क्रिया करायची आहे. सोपी आहे तेवढीच कठीणही आहे. आपल्या चित्तवृत्तींना, आपल्या मानसिक वृत्तींना, आपल्या बौद्धिक वृत्तींना, आपल्या अंतःकरणामध्ये त्याचं ध्यान लावायचा प्रयत्न करायचा आहे. तो कसा करायचा आहे हे पुढे आपल्याला समर्थ सांगणारच आहेत. परंतु सध्या या श्लोकापुरतं त्यांनी हेच निक्षून पुन्हा सांगितलेलं आहे. वारंवार वारंवार मानवी मनाला तीच गोष्ट वेगवेगळ्या पद्धतीने सांगण्याची समर्थांची हातोटी 205 श्लोकांमधून आपल्याला दिसून येते. याचं कारण एकच आहे की प्रत्येकाचा जसा पिंड वेगळा आहे तसाच प्रत्येकाची समजून घेण्याची, आकलन करून घेण्याची आणि ते कृतीमध्ये उतरवण्याची क्षमता वेगवेगळी आहे. जसं वर्गामध्ये एकंदर 50 मुलं बसलेली असतात, शिक्षक सगळ्यांना शिकवत असतो, परंतु त्यातला एकच कोणीतरी पहिल्या नंबरने पास होतो, काही चांगल्या मार्कांनी पास होतात, काही बिलकुलच पास होत नाहीत. आपण आपल्याला कुठल्या वर्गामध्ये ठेवायचं आहे, शिक्षक शिकवायचं काम करतो, तो त्याचा कर्म सोडत नाही. त्याला काय करायचं आहे, समोर असलेली पिढी लहान मुलांची त्यांना योग्य ते शिक्षण देऊन पुढे समाजामध्ये पाठवून द्यायचं आहे. तसंच समर्थांनी काय केलेलं आहे, त्यांना जे अवगत झालेलं आहे, रघुनायका विण बोलू नको, त्यांनी आयुष्यभर आत्मारामाच्या चिंतनामध्ये, विश्वाच्या चिंतनामध्ये आपला देह झिजवला. देहे त्या गीता कीर्ती मागे उरावी, मनासज्जना हेची क्रिया धरावी. काय म्हटलंय, हा देह जो आहे त्याची कीर्ती वाढवण्यासाठी मला झिजवायला हवा आहे. त्यांनी तो झिजवला, कष्टवला, सजवला. मन, मेंदू आणि मनगट तिने कणखर केले, परमार्थ प्राप्त करून घेतला. आपल्या जीवनाचं इथे कर्तव्याचा त्यांनी संपन्न केली. त्यांना दुसऱ्या कोणाला सांगायची गरज नाही आहे. परंतु सद्गुरू, साधू, संत यांना उर्वरित आयुष्यामध्ये जो मानव प्राणी राहिलेला आहे त्याला मार्गदर्शन करण्याची लालसा असते. कारण ते दयाळू आहेत, ते मायाळू आहेत, तसेच ते कृपाळूसुद्धा आहेत. परंतु त्या मानवाने काय करायला पाहिजे, तर आपल्या मनाच्या मार्फत त्याच्याकडे जाण्यासाठी अग्रेसर राहायला पाहिजे. आपलं मन त्याप्रमाणे वळवत राहायला पाहिजे. मनाचं ऐकायचं की नाही ऐकायचं हे त्या त्या व्यक्तीवरती अवलंबून आहे. आणि म्हणून म्हटलंय की मनासज्जना एक जीवी धरावे, जनी आपुले हित तुवा करावे. तुला तुझं हित साधून घ्यायचं असेल तर तुला फक्त एकाचा ध्यास घ्यायला हवा. रघुनायका विण बोलू नको. रघुनायका विण म्हणजे त्यांचे सद्गुरू रघुराम आहेत. कोणाचे सद्गुरू विठ्ठल असतील, कोणाचे सद्गुरू गजानन महाराज असतील, कोणाचे सद्गुरू शंकर महाराज असतील. जे जे ज्याचे ज्याचे जे जे सद्गुरू आहेत त्यांचा ध्यास
त्यांचं चिंतन, त्यांचं मनन, त्यांनी केलेल्या कार्य, लहानपणापासूनचे संपूर्ण आयुष्यभर त्यांनी आपला देह कसा घडवला, आपलं मन कसं वढावलं, आपलं मन बाह्यवृत्तीपासून कसं वळवलं, हे जाणून घेऊन ते कृतीमध्ये उतरवून त्याचा निजध्यास घेतल्याने रघुना एका वेळा बोलू नको, म्हणजे त्याच्याशिवाय आपली वाणी खर्च करायची नाही आहे, म्हणजेच हे आपलं साध्य होईल. आमचे सद्गुरू लहानपणी एकदमच सद्गुरू झाले का? ते नाही, काहीतरी त्यांनी कष्ट केलेले आहेत. 100, 200, 1000, 500 सूर्यनमस्कार घातलेले आहेत. अद्वैत ग्रंथांचा अर्थ जाणून घेतलेला आहे, तो कृतीमध्ये कसा आणायचा याचं मनन केलेलं आहे, तो निजध्यास त्यांनी बाळगलेला आहे. आणि हाच निजध्यास प्रभू रामचंद्रांनी रामायणकालीन सत्ययुगामध्ये जेव्हा त्यांना त्यांचे सद्गुरू ब्रह्मर्षी वसिष्ठ मुनी यांनी उपदेश केला, तो त्यांनी नीट समजून घेऊन कृतीमध्ये उतरवला. तोच उपदेश समर्थांना प्राप्त झाला आणि तो आपल्यापर्यंत पोचून आपलंसुद्धा कल्याण व्हावं या दृष्टीने समर्थ आपल्याला वारंवार 30 गोष्ट वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या उदाहरणातून सांगत आहेत. म्हणून आपल्या मनामध्ये सतत निजध्यास कशाचा असायला हवा, तर मला जन्ममृत्यूच्या चक्रामधून सुटायचं आहे आणि त्या जीवदशेतून आत्मदशेप्रत जायचे आहे. हे एक तुला ध्येय साध्य करायचं आहे. हे नीट लक्षात ठेवून उर्वरित आयुष्य त्यासाठी व्यतीत करावे. जय जय रघुवीर समर्थ.